नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी खुश खबर आहे। मित्रांनो, आता जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांच्यामार्फत राज्यभरात विविध योजना दिव्यांगांसाठी सुरू करण्यात आलेल्या आहे। जिल्हा परिषदेचा जो 5% सेस फंड असतो तो सेस फंड दिव्यांग बांधवांसाठी वापरायचा असतो आणि आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण केंद्र नवीनच या वर्षीपासून सुरू झालेले आहे। त्यामुळे पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या सक्षमीकरण केंद्रामार्फत दिव्यांग बांधवांसाठी जिल्हा परिषद 5% सेस फंडातून मदत जाहीर केलेली आहे। तर अशाच प्रकारे आता दिव्यांग बांधवांसाठी 50,000 रुपयाची मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे। शासनाकडून तशी प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर 2025 ही आहे। तर त्या संदर्भात या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे आता दिव्यांग बांधवांसाठी सर्व जिल्हा परिषद मार्फत प्रेस नोट निघणार आहे, जाहिरात निघणार आहे आणि त्यामार्फत दिव्यांग बांधवांना मदत केली जाणार आहे। त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे या ज्या जिल्हा परिषदेच्या योजना येतील त्या जिल्हा परिषदेच्या योजना तुमच्यापर्यंत लगेच पोहोचल। तर मित्रांनो, आपण आता या ठिकाणी माहिती बघूया। जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जळगाव यांच्यामार्फत जाहीर निवेदन देण्यात आलेले आहे। तारीख आहे 10/11/2025 रोजी हे जाहीर निवेदन त्यांनी दिलेलं आहे, प्रेस नोट दिलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, जिल्हा परिषद जळगावतर्फे 5% सेस फंडातून ग्रामीण भागातील दिव्यांग महिला व पुरुषांसाठी स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी कमाल ₹50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांना दिव्यांग बांधवांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी हे कर्ज वगैरे नाही, हे 50,000 रुपये डायरेक्ट दिले जाणार आहे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी। या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवून त्यांना उद्योजकतेकडे प्रोत्साहित करणे हा आहे। अर्जदार जळगाव जिल्ह्याचा नागरिक रहिवासी असावा। अर्जदार हा कुठला असावा, तर जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे व किमान 40% दिव्यांगत्व असलेला असावा। वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष ठेवण्यात आलेली आहे। शिवणकाम, मोबाईल रिपेरिंग, ब्युटी पार्लर, बेकरी, शेळीपालन, कृषी आधारित व्यवसाय अशा विविध उपजीविकेच्या क्षेत्रांना या योजनेचा प्राधान्य दिले जाणार आहे। अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पंचायत समितीकडे सादर करावेत। तर जिल्हा परिषदमध्ये ही योजना आता सुरू होणार आहे। लवकरच सर्व जाहिराती निघणार आहे, कारण की जो 5% सेस फंड असतो तो मार्च महिन्याच्या आधी खर्च करायचा असतो। त्यामुळे आतापासून सुरुवात केली तेव्हा मार्च महिन्यापर्यंत हा फंड किंवा ही रक्कम दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता सर्व जिल्हा परिषदेमध्ये या योजना निघणार आहेत। तर या ठिकाणी आपण बघू शकता, निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान वितरित केले जाईल। पात्र दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी केले आहे। अधिक माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा। म्हणजे या ठिकाणी आता आणखी तुम्हाला काही माहिती असेल तर तुमच्या जवळचं जे पंचायत समिती कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विचारू शकता। मित्रांनो, अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 24 नोव्हेंबर 2025 सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। अर्जासोबत सादर करायची कागदपत्रे पण कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, तर विहित नमुन्यातील अर्ज हा अर्ज तुम्हाला पंचायत समितीच्या जवळ त्या ठिकाणी मिळून जाईल। UDID कार्ड, ग्रामीण विकास अधिकारी कडील रहिवासी दाखला। मग प्रत्येक दिव्यांग बांधवांसाठी UDID कार्ड असणे गरजेचे आहे। UDID कार्ड असेल तरच तुम्ही प्रत्येक योजनेचा लाभ घेऊ शकता। त्यामुळे UDID कार्ड असणे गरजेचे आहे। ग्रामविकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक यांचा दाखला, रहिवासी दाखला आणि 7/12 भाडे करारनामा। तुमचं स्वतःचं गाळा असेल तर त्याचा 8 उतारा लागेल
आणि जर तुमच्याकडे तुमचं स्वतःचं गाळा नसेल, तुम्ही भाड्यानं घेतलं असेल व तिथे व्यवसाय करणार असेल तर तिथं भाडे करारनामा या ठिकाणी द्यावा लागणार आहे. आधार कार्ड व पॅन कार्ड प्रत, पासपोर्ट साईज फोटो 2 फोटो लागतील आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास तुम्ही जर प्रशिक्षण एखाद्या शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे, शिवणकाम शिकलेले आहेत किंवा इतर तुम्हाला कुठलं काम येत असेल आणि तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असलं तर त्या ठिकाणी जोडलं तरी चालेल, नसलं तरी चालू शकतं. बँक खाते क्रमांक व IFSC कोड, राष्ट्रीयकृत शासकीय बँकेचा, शिक्षण असल्यास प्रमाणपत्रे, जर त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी शिक्षण घेतल्यास त्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे. आणि प्रकल्प अहवाल म्हणजे काय, तर तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, कशा पद्धतीने करणार आहात त्याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. अशा प्रकारचे कागदपत्रे तुम्ही जमा करण्याची गरज आहे आणि ती कागदपत्रे तुम्ही सर्व पंचायत समिती जिल्हा जळगाव या ठिकाणी करायची आहे. म्हणजे तुमच्या जवळची जी पंचायत समिती असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे कागदपत्र जमा करायची आहे. अर्जदाराने माहिती दाखल करण्यासाठी खालील प्रकारे ऑनलाईन लिंक दिलेली आहे, पण तुम्ही ह्या ऑनलाईन लिंकवर पण अर्ज करू शकता किंवा त्या ठिकाणी डायरेक्ट पंचायत समितीत जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. ही ऑनलाईन लिंक भरणे बंधनकारक नाही, जर भरता आली तर आणखी अतिउत्तम. तर अशा पद्धतीने 10 नोव्हेंबर 2025 रोजीचा हा परिपत्रक आहे, प्रेस नोट आहे. तर ज्या दिव्यांग बांधव जळगाव जिल्ह्यातील असतील त्यांनी या ठिकाणी जाऊन अर्ज करावा. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला 5% सेस फंडातून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही 50,000 रुपयाचे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव PS म्हस्के यांच्यामार्फत ही प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे ज्याप्रमाणे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जळगाव यांनी ही प्रेस नोट काढून 5% सेस फंडातून दिव्यांग बांधवांसाठी वाटप सुरू केलेले आहे, तसेच इतर जिल्हा परिषदेमार्फत सुद्धा, म्हणजेच जिल्हा दिव्यांग सक्षमी कार्यालय तुमच्या जिल्ह्याचं असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यातील असेल ते लवकरच तुमच्यासाठी या पद्धतीची योजना घेऊन येणार आहे. तरी तुम्ही तुमचे सर्व कागदपत्र तयार करून ठेवा, कारण की लवकरच जाहिरात येणार आहे आणि त्या जाहिराती आल्या, प्रेस नोट आली की आम्ही तुमच्यापर्यंत ही अपडेट चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन योजनेची अपडेट देणार आहोत. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत, दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा अशी योजना सुरू आहे किंवा नाही याविषयी सुद्धा चौकशी करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा याची माहिती मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.